हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा चालू आहे तुमचा अभ्यास? बऱ्याच स्टुडंटच्या एक्झाम्स आता ह्या 1-2-4 दिवसात सुरू होणार असतील. सायन्सचा पेपर, तुम्हाला सायन्स 2चा एक पेपर आपण डिस्कस केला होता गेल्या काही दिवसांपूर्वी. माझ्या एका स्टुडंटच्या स्कूलमध्ये झालेला तो क्वेश्चन पेपर होता. तो क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स तुम्हाला मी शेअर केलेले होते अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स. आज आपण सायन्स 1चा पेपर डिस्कस करणार आहोत, त्याच्याच स्कूलमधला. याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, The body of mass 1 kg is attracted by earth with a force which is equal to 9.8 Newton, 6.67 into 10 raised to minus 11 Newton, 1 Newton or 9.8 meter per second. तर तुम्हाला माहित आहे की फोर्सचा जो फॉर्म्युला आहे F is equal to mass into acceleration. मास ह्याचं किती आहे? 1 kg आहे. ॲक्सेलरेशन ह्याच्यावरती जास्त, ह्या ऑब्जेक्टवरती इट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज जी. जीची व्हॅल्यू आहे 9.8. मग 9.8 इंटू 1 केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? तर 9.8 न्यूटन. फोर्सचं युनिट न्यूटन आहे. सो इथं ह्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो तो आहे 9.8 न्यूटन, असं त्याचा आन्सर असेल. ह्या पद्धतीने हे लॉजिक इथे लावायचं आहे. 9.8 तुमचं पहिलं आन्सर झालं. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द क्लोराइड ऑफ एलिमेंट इज XCl. तर कंपाऊंड, हा तुम्हाला जर बघितलं लक्षात आलं असेल, तुम्हाला एक्सरसाइजमधला हा क्वेश्चन आहे. तर XCl ह्याचं कंपाऊंड आहे. हाय मेल्टिंग पॉईंट असणारा तो एलिमेंट आहे. तर कोणता असेल? तर ह्याच्यापैकी मॅग्नेशियमच्या क्लोराईडचा जर फॉर्म्युला MgCl2 आहे, ॲल्युमिनियम AlCl3 आहे, सिलिकॉन SiCl4. सो मग राहिला कोण? तर सोडियम. सोडियमच्या क्लोराईडचा फॉर्म्युला NaCl आहे. सो ह्याच्यातलं उत्तर झालं तुमचं NaCl. इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? आता ह्याच्यामध्ये V इंटू T अपॉन Q, Q इंटू T अपॉन V, V इंटू Q इंटू T आणि V इंटू Q अपॉन T. तर जर तुम्हाला आठवत असेल, आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा जो चॅप्टर आहे त्याच्या सुरुवातीलाच हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकताना आपल्याला पॉवरचा हा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, आठवत असेल तर. सो इथं तुम्ही हे उत्तर लिहाल, V इंटू Q अपॉन T. त्यानंतर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ डॅश इज मॅक्सिमम. स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे एखादा मटेरियल किती हीट ॲब्झॉर्ब करतो, म्हणजे त्याचं 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला किती हीट सप्लाय करावी लागते, त्याला आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणतो. तर कोणाची स्पेसिफिक हीट मॅक्सिमम आहे? तुम्हाला आठवते का रे, हीट चॅप्टरमध्ये एक 68 पेज नंबरवरती तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सबस्टन्सेस किंवा वेगवेगळ्या मटेरियलचे स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर त्याच्यात तुम्ही बघितलं तर वॉटरचीच स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही जास्त आहे, दॅट इज 1 आहे. आणि बाकीचे जे आहेत त्यांची पॉईंटमध्ये काहीतरी ते 0 पॉईंट वगैरे अशी. सो वॉटरची मॅक्सिमम झाली ह्याच्याप्रमाणे. 1 वॅट हे किती आहे? 1 जूल अपॉन 1 सेकंड, 1000 जूल पर सेकंड, 1 कॅलरी पर 1 सेकंड और 1 जूल इंटू 1 सेकंड. अगेन तुम्हाला त्याच इक्वेशनमध्ये आपण जे ह्याची जूल्स लॉ बघितलेला होता त्याच्याच खाली एक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड, त्याच्याच वरून आपण त्याला वॅट असं म्हणलेलं आठवत असेल तर बघा. तर 1 जूल अपॉन 1 सेकंड हे त्याचा आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. फक्त ट्रू ऑर फॉल्स की विचारलंय, एक्सप्लेन करा म्हटलं असं तर एक्सप्लेन पण करायचं तिथे. F इज इक्वल टू मास इंटू व्हिलॉसिटी. तर हे फॉल्स आहे. का फॉल्स आहे? तर व्हिलॉसिटी नाही, तिथे ॲक्सेलरेशन येतं. जर तुम्हाला करेक्ट करून सांगा असं विचारलं तर मग तिथे ॲक्सेलरेशन लिहिणार तुम्ही. कंप्लीट द कोरिलेशन. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल ॲटॉमिक मास. तर मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. ऑड वन आउट शोधायचं आहे. मॅग्नेट ह्याच्यातलं ऑड वन आउट आहे, बिकॉज अदर्स आर बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि मॅग्नेट हे ऑलरेडी मॅग्नेट आहेत. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स अगेन, ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मॅक्सिमम. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. व्हॉल्यूम नाही, ह्याची डेन्सिटी मॅक्सिमम असते. त्यानंतर नेम द फॉलोइंग अप्लायन्स दॅट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक जनरेटर. मेकॅनिकल एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी बनवतो. गिव्ह सायंटिफिक रिझन. टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सोलेनॉइड टाईप ऑफ कॉईल इन ॲन इलेक्ट्रिक बल्ब. टंगस्टन मेटल का यूज केलं जातं? ह्याचं उत्तर इथं दिलेलं आहे की इलेक्ट्रिक बल्ब जे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती यूज केलं. हा, आता ह्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते जे तुमच्या उत्तरात तुम्ही लिहिले पाहिजेत? तर इट इज बेस्ड ऑन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हे लिहाल. ह्याच्यामध्ये हाय रेझिस्टिव्हिटी असते सोलेनॉइडची जी असते आणि हाय मेल्टिंग पॉईंट असतो. ठीक आहे.
मग सोलेनॉइड टाईपची जी कॉईल असते ती हीट जास्त होते, त्याचं जास्त मेल्टिंग पॉईंट आणि हाय रेजिस्टन्स असल्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे मेल्टिंग पॉईंट 3400 डिग्री सेल्सिअस आहे ऑलमोस्ट टंगस्टनचा, आणि त्यामुळे जास्त हीट प्रोड्यूस होते आणि तो जास्त चांगल्या पद्धतीनं ग्लो करतो, म्हणून आपण तो टंगस्टनचा फिलामेंट यूज करतो. हे अंडरलाईन केलेले वर्ड्स तुमच्या उत्तरामध्ये शक्यतो लिहायचे. त्यानंतर डायजेशन ऑफ फूड इज अन एक्झाम्पल ऑफ डिकम्पोजिशन रिॲक्शन का आहे असं विचारलंय. तर डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय होतं रे, तर एका सबस्टन्सपासून 2 सबस्टन्सेस मोस्टली तयार होतात, बरोबर. मग आता इथं काय दिलेलं आहे, तर ऑक्सिजन दिलेला आहे. मग ऑक्सिजन हा तर इन्व्हॉल्व नाही झालेला आहे डिकम्पोजिशनमध्ये. इथं मेनी प्रोडक्ट, मेन आपला प्रोडक्ट इथं कोण आहे, तर ग्लुकोज. ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि मग त्याच्यापासून CO2 H2O आणि हीट हे सबस्टन्सेस तयार होतात, आणि म्हणून हे डिकम्पोजिशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे असं आपण अलॉंग विथ रिॲक्शन ह्याचं उत्तर सांगू शकतो. ॲटॉमिक रेडियस का डिक्रीज होते ह्याचं पण उत्तर बघा, हे फ्रिक्वेंटली विचारले जातात क्वेश्चन्स, आणि तरीसुद्धा बऱ्याच मुलांना ह्याचे उत्तर प्रॉपरली लिहिता येत नाही. मग कसं लिहिणार बघा ह्याच्यामध्ये, व्हाईल वी आर गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, आणि इलेक्ट्रॉन्स ॲडेड इन द सेम शेल, सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत जातात. त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त वाढतो, आणि त्यामुळं ॲटॉमिक साईज जो आहे तो डिक्रीज होतो. आलं लक्षात, आणि म्हणून ॲटॉमिक रेडियस पण कमी होते. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, एनी 3 आहेत. महेंद्र आणि विराट आय थिंक हे तुमच्या सॉल्व न्यूमरिकल्समधलं आहे. हे मी माझ्या क्लासमध्ये जे सोडवून घेतलेलं होतं त्या स्टुडंट्सकडून हे लिहिलेले स्टेप्स आहेत. तुम्हाला लिहित बसण्यापेक्षा मला हे डिरेक्टली त्यांनी लिहिलेलं सोपं पडलं, म्हणून न्यूमरिकल्स मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला दिलेले आहेत. आम्ही क्लासमध्ये अशा पद्धतीनं सॉल्व केलेले आहेत, गिवन, फाइंड आउट, फॉर्म्युला, सोल्युशन, आणि शेवटी तुमचं उत्तर लिहायचं. इथं स्टेप्स लिहिण्याला मार्क आहेत. तुम्ही बरेचदा काय करता, एवढं लिहिता आणि डिरेक्टली आन्सर लिहिता, तर मग तुम्हाला मधले स्टेप्सचे मार्क्स इथं जाणार. सो काळजी घ्या की स्टेप्स वाईज तुम्ही आन्सर लिहित आहात. XYZ हे एलिमेंट्स आहेत, डोबेरायनर ट्रायड आहेत. एक्सचं मास दिले 7 आणि झेडचं 39 दिले, तर वायचं काय असेल असे विचारले. तर डोबेरायनर ट्रायड आहे, तर ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट हे अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज असतं ॲटॉमिक मासेस ऑफ अदर एलिमेंट्सचं, आणि मग ही दोघांची ॲव्हरेज काढली 23 आलं, म्हणून मग झेडचं ॲटॉमिक मास हे 23 आहे. असं व्यवस्थित स्टेप वाईज लिहायचं. ग्रुप्स आणि पिरियड्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलमधला डिफरन्स विचारला इथे. ग्रुप्स आणि पिरियड्स, व्हर्टिकल कॉलम्सना ग्रुप म्हणतो, हॉरिझॉन्टल रोजना पिरियड्स म्हणतात. त्याच्यानंतर 18 ग्रुप्स आहेत, 7 पिरियड्स आहेत. ग्रुप नंबर जो आहे तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत तो इंडिकेट करतो, तर पिरियड नंबर जो आहे तो नंबर ऑफ शेल्स किती आहेत ते इंडिकेट करतो. जे एलिमेंट सेम ग्रुपमध्ये आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, आणि जे एलिमेंट सेम पिरियडमध्ये आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलॅरिटी दिसून येत नाहीत. असे 4 डिफरन्स तुम्हाला लिहायचे आहेत. कन्व्हर्ट द इक्वेशन इंटू केमिकल इक्वेशन आणि बॅलन्स करायला सांगितलं आहे. सिल्व्हर प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याच्यापासून सिल्व्हर क्लोराईड आणि हायड्रोजन मिळतोय, तर ह्या कन्व्हर्जनच्या स्टेप्स आहेत. तुम्हाला इथं स्टेप वाईज मी बॅलन्स करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मॅच द कॉलम हा विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये बेरियम क्लोराईड आहे, झिंक सल्फेट आहे. आता ह्याच्यात तुम्ही बघितलं तर इझिली लक्षात येईल, हा ह्याचा आहे, आणि 2 काय आहेत हे डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट आहे की डिस्प्लेसमेंट ते कसं शोधायचं, तर दोघांचेही आयन एक्सचेंज झाले असतील तर मग ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ओळखायची ही एक खूण आहे की दोन्हीपैकी एक प्रॉडक्ट हे प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये असतं. सो इथे डाऊन हेडेड ॲरो दिसतोय, सो डोळे झाकून सांगायचं इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिल्वर क्लोराईड आहे, त्याचं डिकम्पोजिशन होऊन सिल्वर आणि क्लोरीन मिळतं, तर हे डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. हां, आता ह्या प्रकारचे उत्तर देताना तुम्ही मात्र काय करणार आहात, वेगळा परत कॉलम आखायचा, रिॲक्शन, प्रॉडक्ट, टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन, आणि मग इथं लिहायचं प्रॉपर. इथं म्हणजे सपोज पहिली रिॲक्शन आहे तुमची BaCl2 वगैरे जी आहे, मग इकडं तुम्ही BaSO4 वगैरे व्यवस्थित लिहाल, आणि मग इकडच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते लिहाल दॅट इज कुठली रिॲक्शन आहे ते डबल डिस्प्लेसमेंट. असं क्रॉस करत लिहायचे नाहीत कधी पण, लक्षात ठेवा. त्यानंतर कॉपर सल्फेट आहे आणि आयर्न आहे, ह्यांच्यापासून काय तयार झालेलं आहे, आयर्न सल्फेट प्लस कॉपर ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. आणि ह्याच्यामध्ये H2O प्लस CO2 ह्याच्यापासून
कार्बोनिक ॲसिड तयार झालं, ही कॉम्बिनेशन रिॲक्शन झाली. आता हे पण तुमच्या एक्सरसाइजमधला क्वेश्चन त्यांनी दिला आहे बघा, की नेम द फॉलोइंग डायग्राम्स अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट बिहाइंड देम. आता ह्याच्यातला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल कसा ओळखायचा आणि राईट हँड रूल कसा ओळखायचा त्याची एक छोटीशी ट्रिक सांगते. लिटरली तुमचा उजवा हात घ्यायचा, उजव्या हाताप्रमाणे जे कुठलं बोट कोणत्या बाजूला दिसतंय त्याच्यावरून, म्हणजे आता समजा तुमचा हा ए डायग्राम तुम्ही बघताय, तुमचा उजवा हात धरून बघा, उजव्या हाताप्रमाणे हे दिसतंय की नाही, तर तुमचं पहिलं फिंगर आहे जे 4 फिंगर ते ह्या बाजूला दिसतंय, तर तो तुमचा मग ए जो आहे तो फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. इथं घेतला डाव्या हाताप्रमाणे हे मॅच होत आहेत तुमच्या मिडल 4 फिंगरची डायरेक्शन वगैरे, तर मग हा तुमचा लेफ्ट हँड रूल आहे. आणि मग तिथं तुम्हाला रूल सांगायचे आहेत. हां, राईट हँड रूलचा शेवट डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंटनं करायचा आणि लेफ्ट हँड रूलचा शेवट फोर्स ऑन द कंडक्टरनं करायचा. हे लक्षात ठेवा. मात्र सगळी फिंगर्स सेम इंडिकेट करत असले तरीसुद्धा प्रत्येक रूलचा शेवट मात्र वैशिष्ट्यपूर्णतः ह्यानंच व्हायला पाहिजे. राईट हँडचा म्हणजे राईट हँड रूलच्या थ्रू आपण कंडक्टरची डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन शोधून काढतो, त्या कंडक्टरवरती कुठल्या दिशेनं करंट येतोय हे शोधून काढतो. आणि लेफ्ट हँड रूलचा यूज करून कंडक्टरवरती कोणत्या दिशेनं फोर्स एक्झर्ट होणार हे आपण शोधून काढतो. सो त्या पद्धतीनं तुम्हाला हे लॉ लिहायचे आहेत आणि शेवट हे असं अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे त्या तपासणाऱ्यांना पण कळेल की ह्यानं व्यवस्थित लिहिलेलं आहे. स्टेट 3 लॉज गिवन बाय केपलर, हे 3 लॉज लिहायचे, तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर ड्यू टू अनसर्टन्टी इन द नेम्स ऑफ सम एलिमेंट्स अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर हे सिम्बॉल्स काय आहेत? असा प्रश्न शक्यतो कधी विचारला गेला नाही आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलवरती, पण ह्या स्कूलनं टाकलेला आहे. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे टेक्स्टबुकमध्ये जे आहे त्याच्यावरती काही पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो बघा, मुद्दामून मी हे तुम्हाला सांगत आहे की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल जो आपण बघितलेला होता, त्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एक मिनिट मी तुमच्याशी शेअर करते हे टेबल. तर इथं ज्या ज्या जागा ठेवल्यात ना ह्यावाल्या, इट्रियम आहे, हे क्वेश्चन मार्क दिला इथं, त्यानंतर हे ER दिलेलं आहे, लॅन्थॅनम, सिरियम, हे ह्या एलिमेंटची नेम्स तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. सो ते मी तिथं सिम्बॉल लिहिले. त्यानंतर एक्सप्लेन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्स इन 2 इव्हेंट्स. NaOH वॉटरमध्ये ॲड करताना आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड वॉटरमध्ये ॲड करताना काय फरक आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहेत? तर दोघांच्याही मध्ये हीट बाहेर पडते, दोन्हीही प्रोसेसेस एक्झोथर्मिक आहेत, ह्या त्यांच्यातली सिमिलॅरिटी झाली. आणि डिफरन्स काय झाला तर NaOH आपण पाण्यामध्ये ॲड जे करतो, इट इज जस्ट काय म्हणत, इट इज अ प्रोसेस नॉट अ रिॲक्शन. ही केमिकल रिॲक्शन म्हणू शकत नाही आपण, बिकॉज NaOH डायरेक्टली पाण्यात डिझॉल्व्ह होतं फक्त, त्यात कुठलाही नवीन प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणून ही जस्ट अ प्रोसेस झाली. आणि CaO वॉटरमध्ये जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा नवीन सबस्टन्स तयार होतो, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड, म्हणून ही केमिकल रिॲक्शन झाली, हे लक्षात ठेवा. सो पहिली जी आहे ही प्रोसेस आहे NaOHची जी आहे ती आपण बघितलेली, आणि दुसरी जी आहे ती केमिकल रिॲक्शन आहे. त्यानंतर बेस्ड ऑन डायग्रॅमवरती बेस्ड क्वेश्चन आहे. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द कंडक्टर व्हेन करंट इज डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जर असेल करंट तर फोर्स काय असेल, कोणत्या दिशेला असणार? तर इट विल मूव्ह फ्रॉम A टू पॉईंट C, दॅट इज आउटवर्ड होईल. जर इनवर्ड असेल तर काय होणार, तर डायरेक्शन ऑफ करंट विल बी अपवर्ड असणार. तर हे कशावरून शोधून काढलं तुम्ही, तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल ह्या पद्धतीनं तुम्ही सांगायचं आहे. ह्याची उत्तरं पण तुम्हाला त्या ह्याच्यात दिलेलीच आहेत, तेच मी सांगितलेलं आहे इथे. होप्स ॲपॅरेटसवरती बेस्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर 4 to 2 डिग्री, आता हे पण प्रश्न बघा, असे प्रश्न तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठंच दिलेले नाहीत, म्हणजे थोडक्यात ज्यांना हे कन्सेप्ट क्लिअर झालेत ना तर त्यांनाच ह्याची उत्तरं देता येणार आहेत, बाकी कुणालाही नाही. मग 4 to 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर डिक्रीज झालं आहे, तर लेवल ऑफ वॉटर काय होणार, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की लेवल ऑफ वॉटर राईज होणार का, तर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार ड्यू टू ॲनोमॅलस बिहेवियर, हे तिथं सांगणं गरजेचं आहे. कोणत्या थर्मोमीटरमधलं 0 डिग्री सेल्सिअस फर्स्ट टेम्परेचर दाखवेल, तर T2 थर्मोमीटर विल शो. पाईप लाईन्स क्रॅक इन विंटर ड्यू टू विच फिनॉमिनन, तर इट इज ड्यू टू ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. काय होतं, त्या पाईपलाईन्स ज्या आहेत त्या ब्रेक होतात, वॉटरचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि त्यामुळं त्या ब्रेक होतात असं सांगायचं. अगेन हे न्यूमरिकल आहे, हीट चॅप्टरमधलं आय थिंक सॉल्व वगैरे असेल. तर टेम्परेचर
ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस वाढवायचं आहे. तर कसं सोडवाल, तर अगेन मी ह्या पद्धतीनं दिलं आहे, तुम्हाला ह्याच पद्धतीनं तुम्ही देखील सॉल्व करा. स्टेप वाईज आन्सर लिहिण्याला मार्क आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर लॉंग वायर जी आहे हे देखील तुमच्या इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टरमधलं आहे हे. तर हे देखील सोडवून इथं या पद्धतीनं दिलेलं आहे बघा. हे माझ्या स्टुडंटनं सोडवलेलं आहे. कशा पद्धतीनं सोडवायचं हे प्रॉपरली स्टेप वाईज बघून घ्या आणि सोडवा. त्यानंतर 1 2 3 4 हे 4 टेस्ट ट्यूब आहेत. हे पण तुमच्या टेक्स्टबुकमधलं आहे, पण प्रश्न मात्र वेगळे आहेत बघा. इथे पण अगेन व्हॉट डिड यू फाइंड, तर 2 and 3 जे आहेत त्यांच्यामध्ये रस्ट फॉर्म झालेलं दिसेल, हे तुम्हाला दिसलं. आणि 1 and 4 टेस्ट ट्यूबमधलं वॉटर जे आहे ते नॉर्मल, हे सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. 5 मार्काचा हा प्रश्न आहे बरं काय स्टुडंट्स. मग हे लिहिलं की आयर्न टेस्ट ट्यूब 2 आणि 3 मध्ये त्याचा रेडिश कलरचा लेअर फॉर्म होतो आणि 1 आणि 4 मध्ये नॉर्मल आहेत किंवा त्याच्यामध्ये काही चेंज दिसून येत नाही. विच टेस्ट ट्यूब हॅड द नेल्स ॲज बिफोर, तर 1 and 4 झालं. फास्टर रस्टिंग कुणामध्ये होतं, तर 2 and 3 ह्या टेस्ट ट्यूबमध्ये फास्टर रस्टिंग होतं, बिकॉज एअर किंवा मॉइश्चर ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात रस्टिंग होण्यासाठी आणि त्या ह्या 2 टेस्ट ट्यूबमध्ये आहेत म्हणून तिथे रस्टिंग फास्ट झालं. विच टेस्ट ट्यूब हॅड स्लोअर रस्टिंग आणि व्हाय, तर 1 आणि 4 मध्ये स्लोअर रस्टिंग झालं, बिकॉज टेस्ट ट्यूब 1 मध्ये ऑइल लेअर आहे ऑन द वॉटर सरफेस जे आहे 1 आणि की जे काय करतं एअर एंटर करण्याला प्रोटेक्ट करतं किंवा त्याच्यापासून वाचवतं. आणि टेस्ट ट्यूब 4 मध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे की जे मॉइश्चर एक्सेस आहे ते शोषून घेतं आणि त्यामुळं त्याच्यामध्ये पण रस्टिंगची प्रोसेस नाही झालेली तुम्हाला दिसून येते. व्हॉट डू यू अंडरस्टँड, तर रस्टिंग प्रोसेस होण्यासाठी एअर किंवा मॉइश्चर वॉटरची आवश्यकता असते, हे आपल्याला ह्या प्रोसेसमधून दिसून येतं हे सांगायचं आहे. 5 प्रश्न 5 मार्क. थर्मली आयसोलेटेड पॉट हे पण तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे, हीट चॅप्टरमधला. ह्या पद्धतीनं सोडवून घेतलेलं आहे मी क्लासमध्ये. तर हे कसं कसं सोडवून घेतलं आहे एकदा चेक करून घ्या. पहिल्यांदा हीटच्या न्यूमरिकलच्या बाबतीत तुम्हाला एक सांगायचं झालं तर पहिल्यांदा ते न्यूमरिकल वाचायचं, त्याच्यामध्ये काय प्रोसेस होती आहे हे शोधून काढायचं. जसं की इन्सुलेटेड पॉटमध्ये आईस घेतला आहे आपण, तर त्याच्यावरती स्टीम ॲड केली आहे, मग आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार, स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी इमॅजिन करून समजून घ्यायच्या. कोणत्या प्रोसेसमधून हीट रिलीज झाली आहे, कोणत्या प्रोसेसमधून हीट ॲब्झॉर्ब झाली आहे ते शोधून काढायचं. त्याच्यावरून मग Q1 Q2 वॉटेवर जे असतील त्याच्या व्हॅल्यू शोधायच्या आणि मग आपले मास इंटू लॅटेंट हीट वापरायचं आहे का मास इंटू C इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरायचा आहे हे शोधायचं. ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स जर तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सॉल्ड ह्याच्यामध्ये हवे असतील तर मी तुम्हाला दिलेलेच आहेत आपल्या व्हिडिओजमध्ये, बघून घ्या हे हीटचे न्यूमरिकल्स कसे सॉल्व करायचे ते. आणि शेवट त्यातलाच बी क्वेश्चन आहे, डिफाईन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायचं असेल एखाद्या सबस्टन्सचं तर त्याला जी आपण हीट सप्लाय करतो त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो हा झाला पूर्ण सायन्स 1चा पेपर 40 मार्क्सचा अलॉंग विथ मॉडेल आन्सर्स. मला कसं वाटला हा तुम्हाला नक्की कळवा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.